शिवशाही पैठणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज शिवशाही पैठणी कशी बनते, बालगंधर्व पैठणी कशी बनते आणि महाराणी पैठणी ज्या पुण्यामध्ये फेमस आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की मागून पुढून जर का पदरचा मोर सेम टू सेम नसेल किंवा पदरची डिझाईन मागून पुढून सेम नसेल तर ती हस्तकला नसते. हा सगळ्यांना सांगण्यात आलेला एकदम प्युअर खोटेपणा आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं जकाटच्या मदतीने हे सगळं काम चालतं, पण हस्तकलाच असते. मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने काम चालतं. तुम्ही इकडं याच्याकडे बघू शकता. तुम्ही हे माझ्या मामाचा मुलगा आहे जो साऊथ मध्ये धर्मवरम या गावामध्ये साडी बनवतो. सो एक स्टार्ट. हा साऊथचा लूम आहे. आपल्या येवल्याकडचा लूम असतो ना, त्याच्यामध्ये थोडं बैठक मोठी असते. याच्यामध्ये एक सिंगल माणूस काम करू शकतो. आता यांचा हातमाग असल्यामुळे, मी येवल्याच असल्यामुळे यांचा हातमाग थोडा अवघड आहे. सो मी यांचे ट्राय करतोय यांचा करण्यात. तर तुम्ही बघा, ही सगळी हस्तकलेची प्रोसेस आहे. म्हणजे ज्यांनी सांगितले बाबा मशीन मेड पॉवर लूम बनते, हे असं काही नाही. हा हे ग्रीन, हे बघा, ही पण हस्तकलेची आपली बुट्टी असते. जे बुट्टी आपण असं काढतो ग्रीनला एवढं मार हे. हा ही आता ही दुसरी प्रोसेस बघा. हे जकाटच्या मदतीने घेतलं जातं. हात म्हणजे हस्तकलामध्ये कसं असतं, आपण तार मोजतो बाबा इथं 3 तार आहे 4 तार आहे, पण या जकाटच्या मदतीने हा तार ऑटोमॅटिक वरती उचलला जातो आणि त्याने हे बघा ते तार तितक्याच याच्यामध्ये काढतात. आणि हस्तकलामध्ये काय होतं, तार आपल्याला असे मोजावं लागतात 3 तार 4 तार. आणि ह्या जकाटच्या वरच्या हे जे जाळी वगैरे बघा, तुम्ही बघू शकता ही जाळी आहे ना, वरती जकाट लागले. ते जकाटच्या मदतीने खाली जेव्हा पावडी दाबतो आपण पायामध्ये, तुम्ही बघू शकता, आम्ही आपल्या भाषेत पावडी असं म्हणतो. तुम्ही खाली पाया दाबले बघा त्यांनी, ते पायाने तेवढाच जकाटचा तेवढाच भाग उचलला जातो आणि तेवढ्या भागात हे असे पल्लू काढले जातात. हे मोराचं ते तिथपर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला आता बऱ्यापैकी प्रोसेस कळली असेल. आणि ज्यांना असं वाटतं की ही हस्तकला नाहीये, तर तुम्ही इथून बघू शकता. मी तुम्हाला ऍड्रेस देईन, तुम्हाला वाटलं कारखान्याला यायचं, बघायचं, भेट द्यायची. आणि साडी घेताना तुम्ही अशी चिंता करू नका. शिवशाही एकदम जेन्युइन साडी तुम्हाला देणार. तुम्ही ऑनलाईन मागवा, ऑनलाईन तुम्हाला चांगली साडी मिळेल. आणि आपलं दादरचं शॉप नवीन ओपन होतंय, लवकरच त्याची तारीख डिसाईड होईल, तुम्हाला मी सांगेलच व्हिडिओद्वारे. आणि महाराणीच्या भनाट जसं सिल्वर जरीमध्ये ब्लू आता खूप जास्त त्याची डिमांड आहे. मस्त कॉम्बिनेशन आहे. तर हे खूप सारे व्हेरायटी मी घेऊन येतो दादरमध्ये. ठाणेकरांसाठी तर आम्ही साधारणतः कामासाठी तयारच असतो. आणि हे बघा, सिल्वर जरी ही थोडी वल्ली केलेली असते बघा. जर तुम्ही जोरात केलं ना तर हात चिरू पण शकतो, एवढं जड असतं. तर अशा पद्धतीने काम चालतं. जकाटमुळे मागून पुढून प्रिंट सेम येत नाही. बाकीचं साडी एकदम भनाट असते. महाराणी पैठणी, त्याला बालगंधर्व पैठणी म्हणतात. तर तुम्ही दादरच्या शॉपला भेट द्या. तुम्हाला असं नवीन व्हेरायटी सोबत आम्ही दादरचं शॉप ओपन करतोय. धन्यवाद.